धुळे सोलापूर महामार्गातील भूसंपादन घोटाळा प्रकरणी कारवाईचे आदेश आता देण्यात आलेले आहेत। या चौकशीची मागणी ज्यांनी केली होती ते आमदार बबनराव लोणीकर आपल्या सोबत आहेत। सर, नेमकं प्रकरण काय आहे? बीड जिल्ह्यातल्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी धुळे सोलापूर महामार्गात गेलेल्या आहेत, या शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रार केली होती। प्रशासनातले काही अधिकारी आम्हाला 15% कमिशन मागतायत, दलाली मागतायत। माझ्याकडे तक्रार आल्यानंतर मी लागलीच विधानसभेमध्ये प्रश्न पाठवला। विधानसभेमध्ये या प्रश्नावर सरकारने आता उत्तर दिलेलं आहे। SIT नेमवलेली आहे। ज्यांनी कलेक्टरचे खोटे शिक्के तयार केले, कलेक्टरच्या खोट्या सह्या केल्या। प्रशासनातले काही उच्च पदस्थ अधिकारी आहेत, काही कर्मचारी आहेत, काही दलाल आहेत, यांनी मिळून आता 75 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे। हे 75 कोटी रुपये उचललेले आहेत। या 75 कोटीचा बोजा यांच्या सातबारावर टाकावा लागेल, यांच्या बंगल्यावर टाकावं लागेल, यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून ही रक्कम वसूल करावं लागेल। आणि एवढ्यावर हे प्रकरण थांबलं नाही 75 कोटीवर, तर यांनी 310 कोटी रुपयाचं बोगस सगळं रेकॉर्ड तयार केलं होतं। परिशिष्ट 16B म्हणतात त्याला। आणि मावेजा उचलण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती। हे खोटे शिक्के सह्या आणि हे सगळे दलाल आणि हे उच्च पदस्थ अधिकारी कर्मचारी यांची SITच्या माध्यमातून चौकशी होईल आणि त्यांना जेलमध्ये जावं लागेल आणि उचललेली 75 कोटी रक्कम त्यांना भरावं लागेल। शिवाजीनगर पोलीस स्टेशनला बीडला गुन्हा दाखल झालेला आहे। बीड पोलीसही याचा तपास करतायत। बीडचे जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांना मी या प्रकरणाची चौकशी करावी आणि यांच्या सातबारावर किंवा यांच्या मालमत्तेवर बोजा टाकावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे। या प्रकरणाचं जर आपण गांभीर्य बघितलं तर कोणत्या मोठ्या अधिकाऱ्याचा यामध्ये हात असेल असं तुम्हाला वाटतंय? तत्कालीन जिल्हाधिकारी यांची 22 एप्रिलला बदली झाली आणि त्या दरम्यान हे सगळे भ्रष्टाचाराचे सगळे प्रकरण सुरू झाले। 22 एप्रिलला बीड जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर 17 एप्रिलला 50 आदेश निघाले। एकाच दिवशी 50 आदेश निघाले। हे 300 कोटीचा भ्रष्टाचार करण्यासाठी बनावट दुसरे आदेश आहेत, ते 154 आदेश निघाले। म्हणजे 2 वेळा हे आदेश निघाले। आता या प्रकरणामध्ये शासनानं गंभीर दखल घेतलेली आहे। ज्यांनी घोटाळा केला त्यांना जेलमध्ये जावं लागेल, हे सगळं रेकॉर्ड जप्त करावं लागेल, हे सगळे खोटे शिक्के जप्त करावे लागतील आणि यांच्यावरती सरकारची तिजोरी लुटणारे उच्च पदस्थ अधिकारी कर्मचारी आणि दलाल यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी सभागृहात माझी मागणी होती। इतक्या वर्षात कारवाई झाली नाही, हे यंत्रणांचं अपयश आहे असं वाटतंय का तुम्हाला? नाही, एवढे वर्ष नाहीये। ही तक्रार माझ्याकडे आली की मी लगेच याच अधिवेशनात टाकली आणि त्याची गतीनं तपास चालू आहे। लागलीच पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला, लागलीच शासनानं तर SIT नेमवली। शासन असल्या भ्रष्टाचारी लोकांना सोडणार नाही, सगळ्यावर कारवाई होईल। यापुढे कोणत्या पद्धतीने कारवाई झाली पाहिजे अशी तुमची मागणी आहे? ते यांनी जे काही घोटाळा केलेला आहे, शासनाची तिजोरी लुटलेली आहे, 75 कोटी रुपये खाल्लेले आहेत, हे गंभीर बाब आहे आणि म्हणून शासनानं त्याच्यात दखल घेतली। पोलीस स्टेशन शिवाजीनगरला गुन्हाही दाखल केला, SIT नेमवली। आता हे सगळे तपासाची चक्र फिरतील आणि या सगळ्या लोकांवर कारवाई होईल, गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतील। हा जो पैसा आहे तो सामान्य माणसाचा पैसा आहे, तो त्यांना परत मिळवून देण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे किंवा काय प्रयत्न केले जात? धुळे सोलापूर महामार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, ज्यांच्यावर कुठं काही अन्याय झाला असं दिसेल त्या ठिकाणी माननीय महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे, माननीय मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, हे सगळ्या शेतकऱ्यांना न्याय देतील। ज्या पद्धतीनं समृद्धी मार्ग नागपूर मुंबई या महामार्गावर शेतकऱ्यांना मुबलक पैसा दिला, मोठा मावेजा दिला आणि सगळ्या शेतकऱ्यांनी स्वतःहून जमिनी दिल्या आणि त्याच्यामुळं नागपूर प्रमाणच धुळे सोलापूर महामार्गाच्या शेतकऱ्यांची कोणाची तक्रार नाही आणि कोणाची काही तक्रार असेल, कोणावर काही अन्याय झाला असेल तर ते महसूल मंत्री कर्तबगार आहेत, कर्तव्यदक्ष आहेत, त्यांच्या मार्फत आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना न्याय देऊ।
तर आपल्यासोबत होते आमदार बबनराव लोणीकर. कॅमेरा पर्सन असीमसह मी संचारी आकेरकर, विधान भवन, मुंबई.